मार्केट गपशप विथ मोनामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि जरी आवडत नसेल तरी पण कमेंटमध्ये सांगा, आपण मी नक्कीच त्यावर इम्प्रूव्हमेंट करेल। तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल पण काय करायचं हे सुचत नसेल तर आज मी तुमच्यासाठी 50 असे व्यवसाय घेऊन आली आहे, इझिली तुम्ही स्टार्टअप करू शकता आणि यातील एक व्यवसाय सुरू करून तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करू शकतात, हो की नाही। आज मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये 50 असे बिझनेस आयडिया सांगणार आहे। शॉर्टमध्ये सांगणार आहे कारण की म्हणजे एक्सप्लेन जास्त केलं तर मग खूप लॉंग व्हिडिओ होईल। आणि त्या अगोदर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की जे पुढचे व्हिडिओ असतील ते तुम्हाला नक्कीच नोटिफिकेशनला येतील। आता आपण ग्रामीण भागाचा जर व्हिडिओ झाला, आता शहरामध्ये असे भरपूर हजार आहेत बिझनेस, पण मी त्यातले जे निवडक आहे ते 50 बिझनेस घेतले आहेत, त्यामध्ये तुम्ही इझिली तुमचं स्टार्टअप करू शकतात। पहिला आहे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट। तर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये ज्या विषयाची आपल्याला माहिती आहे, जास्त माहिती आहे, ज्ञान आहे, त्याबद्दल तुम्ही क्लासेस घेऊ शकता। ते ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल। तुम्हाला जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर आता आजकाल भरपूर म्हणजे एक व्हिडिओ जरी टाकला ना आपण की बाबा मी याबद्दल अशी शिकवते, तुम्ही थोडंसं शिकवलेलं जर फोटोज किंवा व्हिडिओज टाकले ना तर नक्कीच ऑनलाईन क्लासेस देखील खूप सारे चालतात। मी पण माझ्या मुलीला ड्रॉइंग क्लासेस लावले, ते पण ऑनलाईनच लावलेत, कारण की कधी काय होतं की ऑफलाईनमध्ये चांगले क्लासेस नसतात, पण ऑनलाईनमध्ये जर तुम्हाला आवडले तर तुम्ही ते क्लासेस लावू शकतात। तसंच तुम्ही क्लासेस लावता तसंच तुम्ही क्लासेस देखील घेऊ शकता। आहे मेणबत्ती अगरबत्ती तयार करणे। आता मेणबत्त्यांना जास्त मागणी आहे, तर ती का कॅन्डल लाईट डिनर असेल, दिवाळीसाठी असेल, म्हणजे भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डल्स असतात, विविध कारणांसाठी आपण मेणबत्त्या वापरतो। तर हा देखील एक बिझनेस खूप चांगला आहे। ऑनलाईनमध्ये देखील मेणबत्ती म्हणजे कॅन्डल्स हे विकले जातात, म्हणजे वेगवेगळ्या डिझाईनचे कॅन्डल्स येतात। दिवाळीमध्ये तर खूपच मोठं मार्केट असतं कॅन्डल्सचं। वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्यक्रम असतात त्यामध्ये देखील कॅन्डलचा वापर केला जातो। कॅन्डल बिझनेस हा देखील खूप छान आहे, तुम्ही हा देखील बिझनेस करू शकतात। तिसरं आहे पापड लोणचे उत्पादन। तर हो, शहरामध्ये देखील पापड लोणचेचा बिझनेस हा खूप मोठा आहे, खूप मोठा, कारण की सध्या ना जास्त करून कोण घरी आता पापड लोणचं हे करत नाही, तर तुम्ही याचा फायदा घेऊन पापड लोणची करून एक्स्ट्राचं इन्कम तुम्ही कमवू शकतात। चौथं आहे किराणा दुकान। तर हो, किराणा दुकान देखील आता ऑनलाईन झाला आहे, ऑफलाईन आहे। काही गोष्टीची कमतरता झाली की आपण पहिले किराणा दुकानात जातो, आपल्या बाजूला असेल तर आपण पहिले त्या किराणा दुकानात जातो, हो की नाही। तर तुम्ही देखील हा किराणा दुकान सुरू करू शकतात आणि तुमचा बिझनेस हा स्टार्टअप करू शकतात। पाचवा आहे स्टेशनरी हा बिझनेस खूप मस्त आहे आणि चालणारा बिझनेस आहे, कारण की शहरामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात चालतो। तुम्ही जर शाळेच्या बाजूला, कॉलेजच्या बाजूला जर तुम्ही तुमचं स्टेशनरी दुकान चालू केलं तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुमचा बिझनेस स्टार्टअप होईल। सहावा आहे ज्वेलरी मेकिंग। तर हो, ज्वेलरी मेकिंग देखील खूप मोठा बिझनेस आहे। ज्वेलरी मेकिंगमध्ये तुम्ही स्वतः ज्वेलरी बनवून विकू शकतात। आणि आता सहसा करून ना ऑनलाईन हे खूप मोठं मार्केट झालं आहे। तुम्ही सोशल मीडियाद्वारे देखील आपल्या वस्तू या ऑनलाईन द्वारे विकू शकतात। सोशल मीडियाद्वारे म्हणजे कोणतं सोशल मीडिया, तर फेसबुक झालं, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप असे तुम्ही यूट्यूब याद्वारे तुम्ही तुमचं प्रोडक्टची माहिती लोकांना सांगू शकतात आणि लोक हे जर आपलं प्रोडक्ट आवडलं ना तर नक्कीच ते विकत घेतात। व्हिडिओ आवडतोय ना तुम्हाला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। सातवा आहे डिजिटल मार्केटिंग। तर हो, हा देखील खूप मोठा बिझनेस आहे। घरी बसून आपण यावर काम करून हजारो रुपयापासून लाखो रुपयांपर्यंत इन्कम यामधून मिळतं। आपल्या सोशल मीडियावरून आपण जर एखाद्या कंपनीची जाहिरात किंवा बिझनेसची इन्फॉर्मेशन जर टाकली तर त्याच्यावर कोणी क्लिक करून त्या वस्तूचे प्रोडक्ट जर आपण विकत घेतले, जर दुसऱ्याने विकत घेतले तर त्यामध्ये मार्जिन हे आपल्याला मिळतं, कमिशन हे आपल्याला मिळतं। त्यामध्ये म्हणजे 10 लोकांनी हे केलं तर 10 लोकांमध्ये 5 लोकांनी जर वस्तू घेतल्या तर मग 5 वस्तूंच्या कमिशन हे आपल्याला मिळतं। हे डिजिटल मार्केटिंग देखील खूप छान आहे। आठवं आहे ऑनलाईन मार्केटिंग। तर ऑनलाईन मार्केटिंग म्हणजे काय, तर आपण एखाद्याचं प्रोडक्ट जर आपल्या सोशल मीडियावरून विकलं तर
आपल्याला त्यावरून कमिशन मिळतं. म्हणजे मेशो झाला, वेगवेगळ्या साईट आहेत, ॲमेझॉनची साईट देखील आपल्याला कमिशन देते. जर आपल्याकडून त्या प्रोडक्ट विकले गेले तर त्यांचं कमिशन हे आपल्याला मिळतं. 9वं आहे ब्लॉगिंग. तुम्हाला जर लिहिण्याची आवड असेल तर तुम्ही ब्लॉगिंग हा विषय निवडू शकतात. तर एखाद्या विषयाची माहिती जर आपल्याला जास्त असेल आणि ती माहिती लिहिताना आपल्याला जर आवडत असेल तर त्या विषयाची माहिती दुसऱ्यांना पण आपण शेअर करू शकतो. तर ते कशावरून? तर ते ब्लॉगिंगवरून. ब्लॉग देखील आपल्याला पहिले शिकावं लागेल थोडंफार. म्हणजे आपल्याला साईट कशी बनवायची, ब्लॉगिंग कसं लिहायचं, हे तुम्ही व्हिडिओज जर बघितले ना, नक्कीच तुम्हाला स्टार्टअप तुम्हाला या ब्लॉगिंगवरून करता येईल. आणि पेशन्स ठेवावे लागतात यासाठी, कारण की लगेच हा पैसा मिळत नाही. मेहनतीशिवाय काहीच होत नाही. त्यामुळे मेहनत केल्याशिवाय पैसा आपल्याकडे येणार नाही, हे लक्षात ठेवा. 10वं आहे यूट्यूब. मी जास्त करून सोशल मीडियाचं याच्यासाठी सांगते की सोशल मीडियावरून आता आजकाल ना लाखो रुपये लोक कमवत आहे. हे तुम्ही देखील बघत आहे. यूट्यूब चॅनलवरून तुम्ही बघतात की मी लाख रुपये कमवले, मी यूट्यूबवरून एवढा पैसा महिन्याचा कमवते, हे तुम्ही बघितलं असेल. तर तुम्ही देखील याचा उपयोग करून घ्या की कसे लोक कमवत आहे, आपण पण कमवू शकतो का, हा विचार आपण करायला पाहिजे. यूट्यूबवरून देखील भरपूर कमाई आहे. कोणताही विषय घ्या तुम्ही, त्यावर जर तुम्हाला सखोल ज्ञान असेल किंवा जर आवड असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनल तुमचं सुरू करू शकतात. आणि माझ्यासारखंच तुम्ही देखील यूट्यूब क्रिएटर होऊ शकतात. पण त्यासाठी पेशन्स ठेवावे लागतील. पेशन्स ठेवल्याशिवाय पर्याय नाही. कारण की पेशन्स ठेवले तरच आपल्याला म्हणजे आपण ग्रोथ होऊ. कारण की मग आपण 2 दिवस करणार, 3 दिवस करणार आणि आपल्याला वाटणार अरे यार पैसाच नाही मिळत आहे, मग कसं आपण काम करणार. तर नाही, तर आपल्याला वेळ द्यावा लागेल. 1 वर्ष, काहींचं 1 महिन्यातच व्हायरल होतो, काही लागतो, काहींना 2 वर्ष लागतात. म्हणजे प्रत्येकाच्या चॅनलची ग्रोथ ही वेगवेगळी असते. सगळेच बिझनेस चांगले आहे, पण तुम्ही तुमच्या मनाला विचारा की आपण या बिझनेसमध्ये कोणता बिझनेस करू शकतो. कारण की सगळे तर बिझनेस करू शकत नाही, बरोबर की नाही. तर तुम्हाला एखादीच बिझनेस निवडावा लागेल जो तुम्ही कायम करू शकणार. आणि तो सर्व बिझनेस तुम्हाला कोणता करायचा आहे, काय करायचं आहे, हे तुम्ही सर्वस्व ठरवणार आहात. कारण की मी सांगणार तुम्ही हा बिझनेस करा, तो बिझनेस करा, पण तुम्हाला जर जमलाच नाही तर मग काही उपयोग नाही. तर त्यामुळे तुम्ही एक बिझनेस तुमच्या मनाला विचारा की मी हे करू शकते का. पण पहिले करावं लागेल. कारण की आपण म्हणा नाही मी हे नाही करू शकत, नाही मी ते नाही करू शकणार, नाही मी हा व्यवसाय नाही करू शकत, नाही मी ते नाही करू शकत, तर मग आपण काहीच करू शकणार नाही. तुम्ही विचार करा, 1 दिवस घ्या, पूर्ण अभ्यास करा की बाबा हा विषय आहे तर मी यावर करू शकते का. तुम्ही व्हिडिओज बघा, गुगलवर सर्च करा की बाबा हा बिझनेस आपण कितीपासून स्टार्टअप करू शकतो, कसा स्टार्टअप करू शकतो. 11वं आहे इव्हेंट मॅनेजमेंट. तर हो, तुम्ही चांगले इव्हेंट मॅनेजर होऊ शकतात. सण, कॉन्फरन्स, विवाह, समारंभ, मैफिली, अधिवेशने असे भरपूर सारे कार्यक्रम असतात. डेकोरेशन हे चांगल्या प्रकारे करून तुम्ही तुमचा उत्तम असा व्यवसाय सुरू करू शकतात. तर यामध्ये देखील खूप सारा पैसा आहे. पैसा आपल्याला टाकावा तर लागतोच, पण त्यामध्ये पैसा देखील आपल्याला इन्कम होतो, पैसा देखील आपल्याला जनरेट होतो. 12वं आहे फ्रीलान्सर. तर तुम्ही फ्रीलान्सर म्हणजे काय, तर तुम्ही घरी बसून, तुम्ही बाहेर कुठे असणार तर तिथे देखील तुम्ही कामं करू शकणार. फक्त घरी बसूनच नाही तुम्ही काम करू शकत, तुम्हाला इतर ठिकाणी जावं लागलं तर तिथे देखील हे काम करू शकतात. ते कोणते कामं आहेत, फ्रीलान्सिंगची कोणती कामं असतात, तर वेब डिझायनिंग बनवणे, व्हिडिओ एडिटिंग, वेबसाईट डिझायनिंग, सॉफ्टवेअर डिझायनिंग, फोटोशॉप, यूट्यूब थंबनेल, यूट्यूब व्हिडिओ एडिटिंग, असे भरपूर सारे जॉब्स असतात. तुम्ही थेट घरी बसून देखील तुमच्या लॅपटॉपवर काम करू शकता, तुमच्या मोबाईलवर काम करू शकतात. असा हा फ्रीलान्सिंगचा व्यवसाय आहे. फ्रीलान्सिंगच्या देखील वेबसाईट आहेत. फिवर झाली, फ्रीलान्सर, अपवर्क, guru.com या कंपन्यांमध्ये तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ टाकला ना, नक्कीच तुम्हाला जे वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्यांच्या ऑफर्स तुम्हाला येऊ लागतील. 12वं आहे प्लेसमेंट. तर आजकाल ना जॉबची खूप गरज आहे प्रत्येकाला. म्हणजे जे ग्रॅज्युएशन झाले आहेत, MCOM झाले आहेत, BCOM झाले आहेत, त्यांना जॉबची खूप गरज आहे आणि ते शोधण्यामध्ये खूप त्यांचा टाईमपास होतं. तुम्ही जर कंपनीशी टायअप करून जॉब प्रोव्हाइड केले तर तुमच्याकडे नक्कीच स्टुडंट्स येतील. रिअल इस्टेट,
शहरामध्ये रिअल इस्टेट हे भरपूर मोठ्या प्रमाणात चालतं. जागेची किंमत ही काही कमी होत नाही, त्यामुळे प्रत्येकाला आणि शहरामध्ये प्रत्येकाला स्वतःचं घर हवं. बिल्डिंगमध्ये असो किंवा चाळीमध्ये असो, प्रत्येकाला घर घ्यायची खूप इच्छा असते. तर त्यासाठी ते एजंट शोधतात. तर तुम्ही एक एजंट रिअल इस्टेटमध्ये जर एजंट झाला तर तुम्हाला जर कोणी तुमच्या थ्रू कोणी घर घेतलं तर तुम्हाला त्याचं कमिशन हे खूप मोठ्या प्रमाणात मिळतं. नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक शॉप. हा व्यवसाय रेग्युलर चालणारा आहे, तो कधीच थांबत नाही. उन्हाळ्यामध्ये कूलर, एसी, फॅन हे जास्त प्रमाणात घेतात. पावसाळ्यामध्ये ताडपत्री वगैरे म्हणजे असे भरपूर म्हणजे प्रत्येक सीझननुसार यामध्ये काही ना काही व्हरायटी असतात. तर यामध्ये तुम्ही जर सीझननुसार जर तुमचा व्यवसाय सुरू केला तर नक्कीच यामध्ये फायदा होईल. तर नेक्स्ट आहे कॅन्टीन बिझनेस. तर कॅन्टीन बिझनेसमध्ये खाणाऱ्यांची संख्या ही भरपूर असते. म्हणजे काही आठवड्यामध्ये किंवा 15 दिवसामध्ये आपल्याला काहीतरी असं बाहेर खावंसं चांगलं वाटतं तर तुम्ही कॅन्टीन चालू करू शकता. किंवा एखादं कॅन्टीनमध्ये जर तुम्ही जसं घरी बनवतात तसं जेवण तयार केलं तर मग काही जे काही लोक असतात त्यांना घरी जेवण बनवायला कोण नसतं, तर तुम्ही अल्प दरामध्ये जर त्यांना घरासारखं जेवण दिलं तर तुमचं कॅन्टीन हे नक्कीच चालेल. आजकाल तर कॅन्टीनमध्ये फक्त घरचं जेवण तसेच पुरणपोळी हा एक वेगळा बिझनेस झाला आहे, मिसळपावचा वेगळा बिझनेस झाला आहे, वडापावचा वेगळा बिझनेस झाला आहे. म्हणजे यामध्ये देखील तुम्ही इन्कम हे जनरेट करू शकतात. खाणाऱ्यांची संख्या ही कमी नाही, खाणारे भरपूर आहेत. त्यामुळे तुम्ही हा जर कॅन्टीन बिझनेस सुरू केला तर तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. मसाला चहा व्यवसाय. लोकांची सकाळची सुरुवात ही चहापासूनच होते. मला देखील सकाळी चहा लागतोच, तुम्हालाही लागत असेल ना? हो. चहा पावडरमध्ये देखील वेगवेगळे व्हरायटी असतात. तर तुम्ही स्वतः चहा पावडर बनवून विकू शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे चहाचे प्रकार असतात तर ते तुम्ही घेऊन ते विकू शकतात किंवा स्वतः चहा पावडरचा बिझनेस तुम्ही सुरू करू शकतात. नेक्स्ट आहे चटपटी नमकीन. तर तुम्हाला वाटेल की हे काय आहे, हा कोणता बिझनेस आहे? तर हो, हा देखील खूप मोठा बिझनेस आहे. आपल्याला जर काही आपण बाहेर कुठे गेलो तर टाईमपाससाठी आपण चिवडा घेतो, फरसाण घेतो सोबत. घरी आपल्याला चहाबरोबर जर काय खायचं असेल तर चिवडा खातो. बिस्किट खायचा कंटाळा आला तर चिवड्यासोबत आपण चहा पितो. परत तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल किंवा काही खायला नसेल तर आपण टाईमपास म्हणून नमकीन खातो, हे की नाही? तर तुम्ही हा व्यवसाय देखील करून तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करू शकतात. भाजीपाला, फळ, सॅलेड हा देखील रोजचा चालणारा व्यवसाय आहे. भाजीपाल्यामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारच्या भाजी आणले, होलसेलमध्ये जर होलसेल मार्केट असेल तिथून तुम्ही भाजीपाला आणला तर ते विकू शकतात. म्हणजे छोटीशी स्टॉल जरी आपण सुरुवात केली ना, छोट्याशा स्टॉलपासून जरी सुरुवात केली ना तर नक्कीच भाजीपाला हा घेतातच. म्हणजे प्रत्येकजण छोटा स्टॉल असो, काही टपरी असो, तिथून लोक हे घेतातच. आणि रस्त्यावर भरपूर सारे भाजीपाला हे विकणारे असतात. तर ते आपल्याला असं वाटतं की भाजीपाल्यामध्ये 2-3 रुपये मिळतात, तर असं नाही. भाजीपाल्यामध्ये देखील भरपूर मार्जिन असते. फक्त करायची आपल्याला ताकद पाहिजे, बस एवढंच आहे. मसाला व्यवसाय हा देखील खूप मोठा बिझनेस आहे. तुम्ही आता म्हणजे तुम्हाला जर काही घ्यायचं असेल, तुम्हाला पनीरची भाजी बनवायची असेल तर तुम्ही कोणता मसाला यूज करता? पनीर मसाला. तर पनीर मसाला, छोले मसाला, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले हे असतात. गरम मसाला झाला, आपला रेग्युलर चालणारा आगरी मसाला, मालवणी मसाला, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले असतात. तर तुम्ही हा देखील बिझनेस करू शकतात. पण आपल्यासाठी मसाला बनवतो तसंच आपण विकण्यासाठी देखील मसाला बनवून पैसे हे कमवू शकतो. नेक्स्ट आहे दूध डेअरी. तर दूध डेअरीमध्ये देखील आपल्या प्रत्येक विभागामध्ये ही एकतरी दूध डेअरी असते. तर तुम्ही देखील दूध डेअरी सुरू करू शकतात. दूध डेअरीमध्ये दूधच नाही तर वेगवेगळे दुधापासून जे बनतं पनीर, दही, ताक, म्हणजे असे वेगवेगळे तुम्ही व्हरायटी ठेवू शकतात. तसेच फक्त दूध डेअरी म्हणजे फक्त दूध विकणे नाही, तर त्यामध्ये तुम्ही अजून तुम्ही काहीतरी इन्क्लूड करू शकतात. जे रोजचे लागणारे जे आहेत प्रोडक्ट ते तुम्ही इन्क्लूड करू शकतात. नेक्स्ट आहे विमा एजन्सी. विमा एजन्सी म्हटलं तर आपण काय क्लिक करतो? LIC. त्याच्या ज्या पॉलिसी असतात ते तुम्ही विकू शकतात, त्यावर देखील तुम्हाला कमिशन मिळते. गिफ्ट बिझनेस. तर गिफ्ट बिझनेसमध्ये काय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे लहान मुलांचे कार्यक्रम असेल तर आपण त्या गिफ्ट बिझनेस देखील हा खूप मोठा बिझनेस आहे. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट ठेवू शकतात. म्हणजे लहान मुलांपासूनच गिफ्ट ठेवायचे. आपल्याला जर कोणाचा बड्डे असेल तर मग आपण पहिले गिफ्ट देतो. गिफ्ट कुठे मिळेल तिथे आपण जातो.
तर तुम्ही देखील हा गिफ्ट बिझनेस करू शकता. यामध्ये देखील खूप चांगली मार्जिन असते. नेक्स्ट आहे योगा क्लासेस. तर फिटनेससाठी तुम्ही जर कम्फर्टेबल असाल तर तुम्ही हा देखील बिझनेस करू शकता. हा देखील बिझनेस खूप छान आहे आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणात हा बिझनेस चालतो. बिझनेस हे शहरामध्येही चालणारे आहेत, पण तुम्ही एक निवडायचा आहे, तुम्हाला कोणता योग्य वाटतो आणि त्यावर तुम्ही काम करायला सुरुवात करा. नेक्स्ट आहे महिलांसाठी जिम. स्वतःचं जिम चालू करू शकतात. त्यामुळे कारण की महिला ह्या कधी बाहेर पडत नाही, तर तुमच्या म्हणजे तुम्ही जर जिम चालू केली तर नक्कीच त्या तुमच्याकडे येतील. फिरते हॉटेल म्हणजे काय? फिरत्या हॉटेलमध्ये एखादे टेम्पो असेल किंवा तर त्यामध्ये तुम्ही तुमचं हॉटेल चालू करू शकता. त्या हॉटेलमध्ये तुम्ही काही आयटम ठेवू शकतात. तुम्ही या ठिकाणी आहात, नंतर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. म्हणजे असं फिरते हॉटेल तुम्ही तयार करू शकतात. आणि वेडिंग प्लॅनर, तुम्ही एक चांगले वेडिंग प्लॅनर होऊ शकतात. जर तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे केलं असणार तर तुम्ही नक्कीच वेडिंग प्लॅनर होऊ शकतात. वेडिंग प्लॅनरमध्ये तुम्ही एखाद्याला सजेस्ट करू शकता की तुमची वेडिंग तुम्ही कशाप्रकारे म्हणजे प्लॅन आपण देऊ शकतो त्यांना की तुम्ही तुमच्या वेडिंग जर चांगली करायची असेल तर असा हा प्लॅन आहे, तुम्ही हा करू शकता. असा हा प्लॅन आहे, तुम्ही हे असं करू शकता. तर तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकतात. हे इंटेरियर डिझायनर वेडिंग भरपूर होत आहे, तर त्यामुळे त्यांना इंटेरियर डिझायनरची खूप गरज लागते. तर तुम्ही जर इंटेरियर डिझायनर असाल तर नक्कीच हा बिझनेस तुम्ही सुरू करू शकता. पार्ट टाईममध्ये करू शकतात, फुल टाईममध्ये करू शकतात. एखादा बिल्डर असेल तर त्यांना तुम्ही तुमचं झालेलं काम जे असेल तर ते तुम्ही दाखवू शकता की मी असे कामं केले, तर त्यावरून देखील तुम्हाला हे काम मिळू शकतं. ट्रेडिंग बिझनेस, तर हा देखील एक चांगला बिझनेस आहे. ट्रेडिंग बिझनेसमध्ये तुम्ही दुसऱ्यांना शिकवू शकता की कशी ट्रेडिंग करायची आहे शेअर मार्केटमध्ये. तुम्हाला जर शेअर मार्केटची खूप सारं नॉलेज आहे तर तुम्ही हा बिझनेस नक्की करा. पॉपकॉर्न बिझनेस, तर तुम्ही बोला हा काय बिझनेस आहे, तर हो, हा देखील बिझनेस आहे आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणात करतात देखील. तुम्ही मॉलमध्ये गेल्यावर तुम्हाला पॉपकॉर्न मिळतं. तुम्ही बाहेर गेले तर रस्त्यावर तुम्हाला ते पॉपकॉर्नचं छोटंसं असं दुकान दिसतं. तर हा व्यवसाय 10,000पासून तुम्ही सुरुवात करू शकता. म्हणजे नेक्स्ट आहे फ्रूट ज्यूस बिझनेस. तर फ्रूट ज्यूस हा उन्हाळ्यामध्ये भरपूर चालतो, पावसाळ्यामध्ये देखील चालतो, पण नॉर्मली चालतो. पण उन्हाळ्यामध्ये भरपूर याची डिमांड असते की आपण कुठे गेलो तर मग आपल्याला तहान लागल्यासारखं होतं, तर मग आपण फ्रूट ज्यूस पितो. मग ते 30 रुपयापासून सुरुवात असते. झेरॉक्स मशीन बिझनेस, हा देखील चांगला बिझनेस आहे. झेरॉक्स बिझनेसमध्ये देखील तुम्ही जर कॉलेजच्या बाहेर किंवा शाळेच्या बाहेर जर तुम्ही झेरॉक्स मशीन लावली तर स्टुडंटही तुमच्याकडे येतील. हा देखील बिझनेस खूप चांगला आहे. ब्युटी स्पा बिझनेस, हा प्रत्येक वेळेस सांगते कारण की हा खरंच खूप चांगला बिझनेस आहे. महिलांसाठी देखील हा खूप चांगला बिझनेस आहे. फक्त महिलाच नाही तर पुरुष देखील हा बिझनेस करतायत. तर पुरुषांना देखील ब्युटी पार्लरमध्ये जायची गरज पडते. ड्रायव्हिंग स्कूल, जर तुम्हाला ड्रायव्हिंग जर येत असेल चांगल्या प्रकारे तर तुम्ही छोटीशी अशी ड्रायव्हिंग स्कूल चालू करू शकता. स्कूटीपासून सुरुवात करा. तुम्हाला जर स्कूटी चालवता येत असेल किंवा म्हणजे सांगता जर येत असेल की बाबा अशी स्कूटी चालवायची, शिकवता जर येत असेल तर नक्कीच ड्रायव्हिंग स्कूल करा सुरू. महिन्याला तुम्हाला नक्कीच याचे पैसे मिळतील. वॉल पेंटिंग, तर वॉल पेंटिंगमध्ये काय, तर फक्त कलर देणे नाही, तर आपण भिंतींना जे पेंटिंग करतो किंवा आर्ट करतो, डिझाईन बनवतो, यावर देखील हा देखील एक बिझनेस आहे. हा देखील तुम्ही बिझनेस करून कमवू शकतात. ATM मशीनची फ्रँचायझी घेऊन देखील तुम्ही बिझनेस करू शकतात. म्हणजे आपलं छोटंसं दुकान असेल, ATM फ्रँचायझी घेऊन तुम्ही महिन्याला हजारो रुपये कमवू शकता. बेकरी व्यवसाय देखील हा खूप चांगला आहे. त्यामध्ये तुम्ही स्वतः वस्तू तयार करून तुम्ही हे विकू शकता. त्यामध्ये देखील खूप चांगली मार्जिन असते. तुम्ही होलसेलमध्ये जाऊन देखील खरेदी करून विकू शकतात. आहे व्हिडिओ शूटिंगमध्ये तुम्ही स्वतः व्हिडिओग्राफर होऊ शकतात. व्हिडिओग्राफर म्हणजे वेडिंगचा असेल, काही शूट असेल तर त्यामध्ये तुमचं जर कॅमेराचं जर चांगलं ज्ञान असेल तुम्हाला तर त्यामध्ये देखील तुम्ही एक छान असा बिझनेस सुरू करू शकतात. आईस्क्रीम पार्लर, तर प्रत्येकाला आईस्क्रीम ही आवडते, तर तुम्ही आईस्क्रीम पार्लर सुरू करून देखील व्यवसाय करू शकता. तर डान्स क्लासेस, तर डान्स जर तुम्हाला चांगला येत असेल तर तुम्ही कोरिओग्राफर देखील होऊ शकता. ते ऑफलाईन क्लासेस तुम्ही घेऊ शकता. छोटे छोटे व्हिडिओज तुमचे इन्स्टाला टाका, यूट्यूबला टाका, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवा, तर नक्कीच तुमच्याकडे स्टुडंट हे आपोआप येतील.
चिप्स मेकिंग बिझनेस. तर चिप्स मेकिंगमध्ये तुम्ही जे आपले पोटॅटोचे चिप्स असतात त्याची मशीन असते ते घेऊन तुम्ही हा चिप्स मेकिंगचा बिझनेस सुरू करू शकतात. सोप मेकिंग बिझनेस हा देखील एक चांगला बिझनेस आहे. सोपमध्ये स्वतः आपण आयुर्वेदिक सोप बनवून तुम्ही विकू शकतात. आता स्वतः आयुर्वेदिक सोप विकून हे लोक कमवत आहेत. इंस्टाग्रामवर तुम्ही बघतात, व्हॉट्सअपला बघतात, वेगवेगळ्या कंपनीचे जे सोप असतात ते प्रत्येकजण विकतो. तर तुम्ही विकू देखील शकतात किंवा स्वतः बनवून विकू शकतात. नेक्स्ट आहे प्ले स्टेशन. तर लहान मुलांना खेळायला खूप आवडतं, पण बाहेर आता सध्या तरी शहरामध्ये जागाही उरलीच नाही आहे खेळण्यासाठी. तर मग आता काय करतात की प्ले स्टेशन हे मॉलमध्ये किंवा असं वेगळं ठिकाण जिथे जागा जास्त आहे तिथे प्ले स्टेशन असतात. तर त्या लहान मुलं त्यामध्ये रमून जातात. तर याचे पैसे असतात. तर हा देखील एक चांगला बिझनेस आहे. जर तुमचे पेपर बॅग बनवणे, जर तुम्हाला शिवण क्लास येत असेल तर तुम्ही हा बिझनेस करू शकतात. प्लास्टिक बॅन झाल्यापासून आता कापडी पिशव्या या जास्त चालत आहे. तर तुम्हाला जर म्हणजे एखादी कापड घेऊन तुम्ही पेपर बॅग हे बनवू शकतात. तुमच्यापासून सुरुवात करा. तुम्ही दिवसाचे 50-100 असे बनवू शकतात पेपर बॅग. जर तुम्हाला मदतनीस पाहिजे तर तुम्ही अजून तुमच्या मैत्रिणीला किंवा दुसऱ्यांना ॲडवाईस करू शकता. टेलरिंग शॉप. तर टेलरिंग शॉपमध्ये देखील शिवण क्लासचे जे प्रकार असतात म्हणजे ब्लाऊज झालं, ड्रेस झालं, हे तुम्ही शिवून टेलर बनवू शकतात. बेबी सिटर हा देखील एक चांगला व्यवसाय आहे. जर लहान मुलांना सांभाळायला आवडत असेल तर तुम्ही हा व्यवसाय नक्कीच करू शकतात. घरी राहून देखील करू शकतात. आपल्या मुलांसोबत दुसऱ्यांची मुलं तुम्ही सांभाळू शकतात. तर ट्रॅव्हलिंग एजंट देखील तुम्ही होऊ शकता. कोणाला ट्रेनचा प्रवास असेल, प्लेनचा प्रवास असेल तर तुम्ही त्यांची तिकीट बुक करून हा व्यवसाय सुरू करू शकतात. CSC सेंटर हे तुम्ही चालू करू शकता. त्यामध्ये आधार कार्ड बनवणे, पॅन कार्ड बनवणे, इन्कम सर्टिफिकेट बनवणे, वेगवेगळे असे जे हे असतात ऑनलाईन काम करायचे जे हे असतात, मॅरेज सर्टिफिकेट झालं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची सर्व्हिस तुम्ही लोकांना देऊ शकता. हा देखील व्यवसाय एक चांगला आहे. तुम्हाला हे व्यवसाय 50च्या 50 व्यवसाय कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पर्यंत धन्यवाद.